त्याला खूप चिड येते, प्रचंड राग येतोय की त्याच्या डॅडाजवळ काय. सो गाईज, बाहेर जायचा आता प्लॅन झाला आहे. रात्रीचे 11 वाजलेत आणि काहीतरी भूक लागली आहे. तर बघूयात बाहेर जाऊन काय भेटतं अशा वेळी आम्हाला. आणि आम्ही शंभूला घेऊन जाणार नाही, हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. सो शंभू, असं होऊ शकतं का की शंभूला नाही घेऊन जाणार आहे? असं पॉसिबल आहे का? असं होऊच शकत नाही. शंभी ऑलरेडी रेडी आहे सर. नको तेव्हा चालू केला केला कॅमेरा ऑन होतो. अरे हा, मी तेच बोलत होतो. ते सेटिंग चेंज झालेलं. सो रात्रीचे ऑलमोस्ट 11 वाजलेत आणि तेच ॲज युजल तीन नाही, ऑलमोस्ट 1 वीक झाला आहे मी घराच्या बाहेर निघालेली नाही आहे. त्यामुळे एक राऊंड मारायला चाललो आहे शंभूला घेऊन. आणि शंभू इतका बदमाश झाला आहे, बाहेर निघाला घराच्या बाहेर. घरात त्यांनी सुसू जरी केलेली असेल ना तरी तो बाहेर येऊन सुसू करतो. समजत नाही यार कसं करायचं त्याचा. बघा हे महाराज आठवड्याभरापासून घरात बसलेले आहेत. ताता महाराजांना ट्रिप हवी महाराजांना. आणि महाराज बघा कल नसलेले महाराज आहेत आमचे. डिक्कीतनं कोण दिसते त्यांना काय माहिती. राईटला जायचं ना. टिकाऊ वूड LLP. बापरे, मी हे पण आता बघते. हा, आय एम मिसिंग आउट ऑन सो मेनी थिंग्स. घरात कोंडलेलो असतो आम्ही दोघं जण. प्रोबॅबली मला पण आहे ना इव्हनिंग वॉक्स चालू करायला पाहिजे. डॉग वॉकर शोधून घेते एक शंभी. आणि हे डॉग बघ ना, तिने नाही बघितलं तर बरं झालं. आता राणा आता झालंय. गाडी काढू दे बघ. मला हा तमाशाच नकोय. ते आता आपल्या गाडी मग तसे पळणार. कारण हा तर चूप बसणारा मधला नाहीये. होपफुली बघितलं नाही त्यांनी. विनाकारण मला कळत नाहीये. तुमच्याकडे जर डॉग्स असतील आणि तुमचा डॉग पण असा करत असेल दुसऱ्या डॉग्सला बघून, तर तुम्ही त्यांना कसं त्याला हे केलं. म्हणजे ते डॉग्स याला काही त्यांना काही घेणं देणं पण नसतं की ह्याचं काय चाललंय. की पकडते, लोकांना वाटेल की भाई साहब कितनी बडी ब्लॉगर है, पता नहीं इतना कॅमेरा आहे. मी जेव्हा CJP प्रोटेस्टला पण गेली होती तर किती जण येऊन मला विचारत होते ये कौन सा कैमरा है, इसमें सब कुछ रिकॉर्ड हो जाता है क्या, 9/18 भी होता है क्या, सॉरी 18 नहीं 16 होता है शायद, हाँ जो भी है वो इंस्टा वाला वो भी होता है क्या, ऑडियो के लिए माइक की जरूरत पड़ती है क्या. बिकॉज ये कैमरा इतना दिखने में छोटू सा है एंड देन बहुत सही लगता है. हॉरिजॉन्टल और वर्टिकल दोनों भी वीडियो आप ले सकते हो. सिंपली सिर्फ आपको वर्टिकल से हॉरिजॉन्टल उसका स्क्रीन रोटेट करना है. बोल दो. और मेरे लिए मतलब माझ्यासाठी प्लस पॉइंट हा झालाय या कॅमेराचा की मी खूप कॅमेरा कॉन्शियस होती जेव्हा मला फोन असा समोर घेऊन बोलायचंय पब्लिक मध्ये. बट विथ दिस कॅमेरा असं नाही वाटत की यार कॅमेरा पकडलाय करून. खूप असं वाटतं नॉर्मल आहे यार, छोटंसं काहीतरी एक टूल आहे हातामध्ये आणि तो कॉन्फिडन्स पण फील होतो की यार बोला, म्हणजे ते ऑकवर्ड नाही फील होत. सो म्हणून मला खूप आवडला. आय नो की मी त्याचा एकदम जास्त जेवढा यूज करायला पाहिजे तेवढा नाही करत आहे आतापर्यंत. तसं बघायला गेलं तर माझे 10K वगैरे फॉलोअर्स अँड सबस्क्रायबर्स होऊन जायला हवे होते. बट ठीक आहे, आता मी घेते थोडं मनावरती. रोज शंभूचं आणि माझं एक ब्लॉग किंवा जे पण आहे आमचं डेली रुटीन असतं ते तर मी पोस्ट करणार आहे अंटिल अँड अनलेस तुम्ही कनेक्ट फील करताय. मग हळूहळू तुम्हीच मला आउटपुट द्याल की तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या गोष्टी बघायला आवडते. आणि हे बघा, हे असे महाराज कारमध्ये इकडून तिकडे करत असतात फक्त. तर काहीच मला असं वाटते की मी डॉग फीडिंग चालू केलं पाहिजे. शंभू थोडंसं नाटक करेल मला माहिती आहे त्याला घेऊन गेल्यानंतर, आणि ऑब्विसली त्याला तर घेऊन जावंच लागणार आहे बिकॉज तो तर आहे ना, म्हणजे मला वाटते की
आता इथून पुढे मी जिथे जाणार आहे तिथला तो माझा साथीदार आहे, त्यामुळे त्याला मी कुठे स्किप नाही करू शकत. पण मला असं वाटतंय की एवढे सारे स्ट्रीट डॉग्स वगैरे मी बघते, त्यांचे काय खात असतील काय नाही. मला त्याच्यावरती एवढं म्हणजे स्ट्रीट डॉग्स बद्दल एवढं माहिती नाही की त्यांना काय द्यायचं असतं, कसं फीड करायचं. तर मला वाटते की मी एकदा ते रिसर्च करेन की त्यांना काय देऊ शकतो आपण, काय दिलं पाहिजे, आणि त्याच्या बेसिसवरती मग मे बी वीकमधनं आधी 2दा सुरू करू, आणि मग जर आपल्याला वाटलं की नाही यार चांगले म्हणजे हे केलं पाहिजे, त्यांना रोजची आपली सवय लागते, तर मग डेली जाऊया. बिकॉज आय फील की यार एक शंभूला एक लाईफस्टाईल आम्ही नाही दिली आहे, म्हणजे त्याने तेवढं एबल बनवलंय की शंभू आहे आमच्यासोबत आणि आम्ही राहतोय. पण मला असं वाटतं की बाकीचे डॉग्स पण जे बिचारे बाहेर असे असतात त्यांच्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. ते पण सेम लव करतात. आणि आता इथे डॉग्स आहेत ॲज युजल. स्टार बाजारच्या इथे आम्ही आलोय, असंच नॉर्मल एक पॉइंट आहे. आणि आता हा महाराज इथून आहे ना बिना कामाचं भुंकत बसणार आहे विदाउट रिझन. ॲज युजल जसं मी बोलली होते की इथे डॉग्स असणार आहेत आणि त्या डॉग्स वरती शंभू विनाकारण भुंकणार आहे, आणि ते सुरू झालेलं आहे. ह्याच्या कानाने आहे ना अक्षरशः, सॉरी याच्या आवाजाने आहे ना अक्षरशः कान, आणि मला रिअलाइज झालं की मला B12च्या गोळ्या घेणं जरुरी आहे परत. आय एम लुझिंग आउट गाईज, आय एम लुझिंग आउट. तर जस्ट टू गिव्ह यू हिस्ट्री, जस्ट टू गिव्ह यू इन्फॉर्मेशन, फ्रॉम लास्ट अराउंड 3-4 months मी डेफिशियन्सीज वरती होते, B12 आणि D आणि ऑल मल्टीविटामिन्स, ज्याच्यामुळे मला खूप इट्स ऑल बिकॉज त्याचा डॅडा बाहेर आहे, बाहेर दुसरे डॉग्स आलेले आहेत त्याच्या डॅडाजवळ. त्याला खूप चीड येते, प्रचंड राग येतोय की त्याच्या डॅडाजवळ काय येतोय कोणी. बंद करते लाईट ना काय हे जबरदस्त आहे. मला माहिती होतं हे होणार आहे, मला माहिती होतं हे होणार आहे. बघितलं तुम्ही ड्रामा, काही बोलायचं का तुम्हाला ह्याच्यावरती? हे जे काही एवढं रडगाणं चाललेलं होतं जस्ट बिकॉज त्याचा डॅडा बाहेर होता गाडीच्या, आणि गाडीच्या त्याच्या डॅडाजवळ जवळपास 4 ते 5 डॉग्स आले होते. ऑब्विसली आपण आजूबाजूने जातो, त्यांना स्मेल होतो, त्यांना पण कळतं की हो यांचा डॉगचा स्मेल होतो. बिकॉज माझ्यासोबत पण खूपदा झालंय, जेव्हा मी जात असते बाकीचे डॉग्स माझ्याकडे येतात, आधी तर थोडं स्निफ वगैरे करतात ॲज युजल, आणि मग जेव्हा त्यांना वाटतं की नाही यार आपण पेट वगैरे करायला जातो, जेव्हा ते नॉर्मल होतात तेव्हा ते एकदम हे करतात. आणि ॲज युजल त्याच्या डॅडासोबत पण कायम तेच होत असतं. आणि आता झालं असं की ह्याने बघून घेतलं की त्यांनी याच्या डॅडाला सराउंड केलं. ऑब्विसली ते त्याला काही करत नव्हते, ते जस्ट क्युरिओसिटी की काय, म्हणजे त्यांना पण असतं ना की कोणाचं स्मेल आहे, त्यांना स्मेलनी हे करून घ्यायचं असतं. आणि सेम थिंग झाली. आणि हा मुलांनी एवढा रडून रडून, तुम्ही त्याचा आवाज ऐकला असाल, किती भयानक प्रकार आहे. आणि त्याच्या रडण्यामुळे ते डॉग्स लिटरली चेस करत होते आम्हाला. इतका हा इन्सिक्युअर आहे, इतका म्हणजे म्हणतात ना माझ्या अक्षरच्या कानाचे पडदे फाटलेत. शंभी, शंभी तुला काय बोलायचं याच्यावर? शंभी कम इकडे, चल इकडे. तुला आहे ना घरी जाऊन पनिशमेंट देणार आहे मी. तू जो ज्या प्रकारे तमाशा केलायस ना, आणि तुम्हाला सांगते लिटरली जेव्हा ते डॉग्स चेस करत होते आणि हा आतमधनं मोठ्या मोठ्याने रडत होता, तुम्ही बघितला मला व्हिडिओ कसा कट करावा लागला, बिकॉज कॅमेरा मला ठेवून द्यावा लागला. हा एवढा मोठ्या मोठ्याने भुंकत होता, रडत होता. बाकीचे जेवढे आजूबाजूला लोक होते सगळे बघतायत आमचा काय तमाशा चाललाय. आम्ही ह्याला कंट्रोल करण्याची कोशिश करतोय, आणि हा भाईसाहेब एवढा मोठ्या मोठ्याने ड्रामा आहे, नुसता ड्रामा. घरात असला तर
आता याला बोर होतं, मग याच्यासोबत खेळायचं असतं आणि बाहेर आणल्यावर याचे असे कारनामे असतात. कसं याला बाहेर घेऊन जायचं? ऑब्विसली त्याला ट्रेनिंग. तो एवढा इनसिक्युअर का होतो हे असं बोलत आहे, बिकॉज ही इज हिअर